गणपती बाप्पा मंगल मूर्ती। साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी तन्मय कल्पेश पाटील आणि मित्रांनो आजच्या ब्लॉगची सुरुवात आपल्या छोट्या मंडळीपासून झाले। ताई साहेब, दादासाहेब सगळे जण आहेत आपले। तर आज आपण जाणार आहोत 6 तासाची जर्नी आपली जेजुरीची। तर जेजुरीला जाणार आहोत आपण आणि आजच्या जर्नीमध्ये खूप धमाल मस्ती तर होणारच आहे। आणि मंडळी आपल्याला पंढरपूरमध्ये 2-3 स्पॉट आहेत, जसे की मूर्ती मुघल सैनिकांनी जेव्हा हमला केलेला तेव्हा मूर्त्या कुठे ठेवलेल्या ते सर्व तुम्हाला डिटेल्स मी सांगणार आहे। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। तर मंडळी इकडे थोडी थंडी वाढले कालपेक्षा, रात्री जेवढी थंडी नव्हती पण आता थंडी वाढले। आणि हे बघा इकडे महिला मंडळींचा फोटोशूट चालू आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती बघा। तर मित्रांनो आता आपण मठ बघायला आलोय। हे बघा श्री संत एकाडी महाराज मठ आहे, ते बघूया आपण। आणि मंडळी खूप छान छान असे प्रतिमा आहेत बघा विष्णुदेवाचे, तर ते पाहणार आहोत आपण। A few minutes later. मित्रांनो हे पहा इकडे जय श्री महाकाल नटरंग आहे। आणि मित्रांनो हे बघा तिकडे तुम्हाला दिसत असतील कृष्ण भगवान आणि अर्जुन भगवान तिकडे गीता सांगतायत अर्जुन भगवानला ते दाखवले। आणि मित्रांनो इकडे 33 कोटी देव आहेत आपले, जेवढे पण देव आहेत सगळे तुम्हाला बघायला भेटतील। पंढरपूरला आलेत का इकडे हे विजिट करायला विसरू नका। आणि हे पाहू शकता तुम्ही मगर आहे मगर, आणि वरती आपले मारुती जय सियाराम। चलो आता आतमध्ये चालू। मित्रांनो तुम्ही फिरायला आले तर हे सर्व करू नका। आणि बघा आपल्या श्रीरामजींची प्रतिमा आहे खूप छान अशी, आणि त्याच्यावर काय ना काय लिहिलंय, असं कुठे बाहेर आल्यावर जाऊ नका कारण की त्याची शोभा थोडी कमी होती। A few minutes later. मगरीच्या तोंडातून आलो, वाघाच्या तोंडातून आलो आणि सापाच्या तोंडातून आलो, गरुडाच्या तोंडातून आलो, सगळ्यांच्या तोंडातून आम्ही बाहेर निघून आलो, एकदम सुखरूप बाहेर आलो आम्ही। आणि आता वडापाव खायला लागले त्याच्या टपरीवरती, खूप टेस्टिंग आहे। बघूया आता वडापाव खाऊया मस्त आहे की। दुर्गुणाचा बळ। तर मंडळी आता रिक्षा करून आम्ही चंद्रभागा जवळ आलोय। हे बघा खूप छान अशी नदी आहे, तो तुम्हाला दाखवतो। तुम्ही गेला ब्लॉग बघितला नसेल, मी पंढरपूरचा ब्लॉग बनवलाय, तर तुम्ही बघितला नसेल तर बघायला विसरू नका, खूप छान असा ब्लॉग बनवलाय। A few minutes later. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ। मित्रांनो चंद्रभागाचं दर्शन खूप छान प्रकारे झालं आणि आता खरेदी चालू आहे आमची। आता बघूया आपण काय काय घेणार आहोत, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। मंडळी आत्याने आता विकत घेतलं कारण की आत्याचा व्यवसाय आहे, त्याच्यात ते यूज होतं। याला काय बोलतात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे करळ टाकवेना, जगण्याचे देवा लाभ। मंडळी मी ब्लॉगिंग करायच्या अगोदर तुम्हाला काय ते सांगितलेलं की जेव्हा पंढरपुरात मुघलांचा हल्ला झाला होता त्या टायमिंगला मूर्ती सुरक्षित नव्हती, तर प्रल्हाद बर्वे पूर्ण नाव आहे त्यांचं, प्रल्हाद महाराजांनी मूर्ती लपवलेली होती, त्यांची वीर होती, त्याच्यात मूर्ती त्यांनी पूर्ण लपवलेली होती। तर खूप छान असं आम्ही मंदिरात दर्शन पण केलं। 2 hours later. तर मंडळी आता मी 2 तासाची झोप काढली आणि खूप छान अशी झोप निघाली। आणि मंडळी आता पूर्ण फॅमिली जेवायसाठी थांबले, म्हणजे जेवण बनवले, झाडाखाली जेवण बनवले आम्ही, तर थांबले पूर्ण फॅमिली। तर तुम्हाला खाली उतरून दाखवतो मी, खूप छान असं जेवण बनवले। मित्रांनो भात आहे, चवलीची भाजी आहे आणि सुक्के बोंबलाचा रस्सा आहे, एक नंबर जेवण आहे। आम्ही खूप मेहनत केली आज जेवणाला, तर यांच्या हाताची चवच वेगळी आहे। तर आता जाऊया मस्तपैकी आणि मी तुला जाऊन भेटतो। A few minutes later. तर मंडळी जेवण खूप छान होतं। सुके बोंबलाचं काजी म्हणजेच कालवण, म्हणजेच मुर्द्याची भाषेत काय बोलतो त्याला, आनस, खूपच छान होतं। आणि आपले ताई साहेब कसं वाटलं तुम्हाला जेवण? मस्त। तुम्ही काय मदत केली? मामीचं जेवण बनवतं आणि यानं नुसतं आणायचं काम केले बस। विनायका
hours later. तर मित्रांनो आता मोरगावचा गणपती मोरेश्वराचं दर्शन करायला आलोय आपण. हे बघा मंदिर जवळच आहे आणि आता इकडूनच 15 किलोमीटरला आपली जेजुरी आहे. जेजुरीचं दर्शन आपण उद्या करणार आहोत. तर चॅनलला नवीन असाल तर तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला जय गणपती बाप्पा मोरया. बघा खूप छान असं दर्शन. हर हर महादेव. जय श्रीमाता. मित्रांनो दर्शन खूप छान प्रकारे झालं आणि मंदिर पण खूप छान आहे. आणि मित्रांनो आम्ही गेल्या टायमाला आलेलो तेव्हा पण दर्शन केलेलं. अष्टविनायकचं दर्शन केलेलं, पूर्ण अष्टविनायक काढलेले. तेव्हा आम्ही हा गणपती सगळ्यात शेवटला गेला होता. तर पाहू शकता तुम्ही किती छान मंदिर आहे. आणि इकडूनच आम्ही डायरेक्ट जेजुरीला गेलो गेल्या वर्षी आणि आता जेजुरीला जाणार आहोत. A few minutes later. तर मंडळी आता चाय प्यायला थांबलोय आणि आज सकाळी मी व्हिडिओ टाकलाय आणि त्याच कारणामुळे लतीश मला विचारतोय किती लाईक झाले 10 वेळा तेच विचारतोय किती लाईक झाले. 14च लाईक केलेत. करा जास्त लाईक, जास्त करा. 1000 तरी लाईक पाहिजे. नाही 1000 नको, जास्त नको, 100 करा लाईक, बस जास्त नाही. लाईक करा, शेअर करा, लाईक करा, शेअर करा, बोल सबस्क्राईब करा. तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करा, बरोबर ना. 5 minutes later. तर मित्रांनो फायनली आपण जेजुरीला पोहोचलेलो आहोत. तर मंडळी आम्हाला रूम लवकर भेटले कारण की आम्ही येणार होतो त्या अगोदरच आम्ही रूम बुक करून ठेवलेले. त्यामुळे आम्ही लवकर रूम भेटले आम्हाला. आणि आम्ही दरवर्षी ज्या रूममध्ये असतो त्याच रूममध्ये म्हणजे हॉलमध्ये आहोत. आता तुम्ही पाहू शकता आम्ही 5 वर्ष, आमचं शेवटचं वर्ष आहे. आम्ही 5 वर्ष लगातार याच हॉलमध्ये होतो आणि तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो. चला वरचा व्ह्यू बघूया. वरचा व्ह्यू दाखवतो. एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट. बघा सोन्याची जेजुरी बघा पूर्ण दिसते इकडून. तुम्हाला याच्यात दिसत नसेल प्रॉपर पण मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मॉर्निंगचा व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर चॅनलवर नवीन असं तुम्ही तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मंडळी जयदादा पण आलाय, जय मात्रे ब्लॉग. जयदादाला पण भेटायचं आहे आणि लवकरच भेटणार होता आपण जयदादाला. टीचर टीचर. 5 minutes later. तर मंडळी मी एकटाच जाणार आहे दादाला भेटायला पण ही छोटी मंडळी पण येते आणि दादा येतोय ना. जय ना ताई आहे, ताई साहेब आहे. छोटी मंडळीला काही ड्रिंक्स घ्यायचे आहेत म्हणजे कोल्ड्रिंक्स घ्यायचे आहेत. जसे की थम्सअप घेणार आहेस ना तू. थम्सअप घेणार आहे. रिओ घेणार आहे. थम्सअप घेणार आहे. अरे एवढ्या थंडीत तुम्ही थंडा पितायत काय तुम्हाला समजते का नाही. जाऊ चला. आणि मंडळी तिकडे जयदादांनी चिकन करायला घेतले तर त्या चिकनचा आपण लाभ घेणार आहोत. खूप छान असं चिकन करतो दादा. मी बघितले काही व्हिडिओमध्ये दादा असे मस्तपैकी भुजिंग करत असतो. तर आपण तिकडे चिकनचा लाभ घेणार आहोत. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हे बघा भाई खूप वेळ पासून थांबलेलो. तन्मय पाटील येणार होता, आलाय आता. चिकन कालवीत होतं. चल काय बनवायला घेतले. पक्क काय ना काय रे. शेजवान आहे, पकोडा, चिकन आहे. मी काय बनले ते सांग. मी भाई आपला पकोडा किंग आहे. आम्ही आता पकोडा खावायला आलो. चल चल. ये ले लपटा ले जपटा धमाल. मिलिंद दादा आलाय. जेजुरीला मिलिंद दादा आलाय. दादा किती रुपये प्लेट. 80 रुपये पाव किलो. 80 रुपये पाव किलो. लवकर या गर्दी लागली जेजुरीला. तर मंडळी दादाचा धंदा सक्सेसफुल होणार आहे का नाही आपण ते टेस्ट करून सांगणार आहोत. बघा 80 रुपये प्लेट दिले पाव. टेस्ट करून बघा. नाही मला तर माहिती आहे कारण की जेव्हा पण पार्टी असते दादाच्या ग्रुपमध्ये तेव्हा दादाच जेवण बनवतो. तर याचा अर्थ मला माहिती आहे का टेस्ट तर असणारच आहे. तर बघूया आपण. मित्रांनो 1 नंबर झाले दादा. कडक
तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलंस का बरं मुलं पण जेवण बनवू शकतात. 1 hour later. तर मंडळी जयदादाला भेटून आलो आणि जयदादांनी पकोडे केलेले, काय बादशाह पकोडे केलेले मित्रांनो, खूप भारी लागले खायला. आणि जयदादांनी आग्रह पण केलेला जेवायसाठी, पण मी थांबलो नाही कारण की आपल्या हॉलवर खूप जेवण केले. तर जेवायला आपण हॉलवर जाणार आहोत. आणि मम्मीने कामं दिलेली मला, तर पाण्याची बॉटल घेऊन चालू आहे, पाण्याची बॉटल आणायला सांगितलेली. तर खायला पण घेतोय काहीतरी टाइमपासला, कारण की आपली एडिटिंग खूप बाकी आहे. A few minutes later. तर मंडळी आता आहे बघा, इकडे मटर पनीरची भाजी पण केले, कारण की आज सॅटर्डे आहे, तर सॅटर्डेला पण उपवास असतात, म्हणून आता मटर पनीरची भाजी केली खूप छान अशी. तर मंडळी आता आम्ही चिकन घेतले छान प्रकारे. बघा ताईसाहेब आणि जय दोघं जण कोक घेऊन बसलेत आणि लती सूर्यो घेऊन बसलाय. कुठला आहे ते ग्रीन कलरची काय आहे, काय आहे, ग्रीन कलरची दारू आहे. तुम्ही लोणावल्याचा ब्लॉग बघितला नसेल तर बघायला विसरू नका, त्याच्यात तो खूप काय काय बोललाय. काय ते ग्रीन कलरची दाल आणि चिकन घेऊन बसलाय. चला खाऊन तुम्हाला भेटतो. 1 hour later. तर मंडळी आता झोपायसाठी आम्ही बिछाना करून ठेवलेत आणि मी आज जेवलो नाही कारण की मन माझं पचल्यासारखं झालंय चिकन बघून बघून. आणि आज मी चिकन पकोडे खाल्ले खूप छान असे, पण चिकनचं काजू पण केलेलं, खापले पण केलेले, खूप काही काही केलेलं जेवायला. पण आज चिकन बघून माझं मन फसल्यासारखं झालं, मी जास्त खाल्लं. आणि हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला नवीन असाल तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा, दुसरं काय नाही. आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.